नमस्कार. मी विजया प्रभू, आई, आजी आणि मी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज गोष्ट झंप्याची सांगते. झंप्या आपला गावचा अगदी साधा माणूस. हं, पण त्याला खूप प्रॉब्लेम्स होते. हं, त्याला BP झालं होतं, वाढलं होतं त्याचं, डायबिटीज होतं आणि स्ट्रेस पण खूप होता. त्याचा मुलगा ग्रॅज्युएट झाला होता, पण नोकरी मिळत नव्हती. मुलीचं लग्न ठरत नव्हतं. आता बायको पण ती पण चिडचिड करत होती. तीही कंटाळलेली होती आणि सारखी चिडचिड करत होती. तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि काय काय वेगळ्या प्रॉब्लेम्स होत्याच बिचाऱ्याला. पण आता काय, रोज तो देवाला कंप्लेंट करत होता, मला सांगत होता, नमस्कार अगदी विनंती करत होता, काहीतरी कर देवा, काहीतरी कर. बघ, हे बघ शेजारचे कसे अगदी आनंदात आहेत, सगळं आहे, सगळे पूर्ण गाव आनंदात आहे, पण मलाच प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यांचं कसं सुरळीत सगळं चाललेलं आहे. एक दिवस देव अगदी कंटाळला आणि त्यांनी जंप्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि म्हणाला, जंप्या, उद्या सकाळी 3 वाजता तू तुझे सगळे प्रॉब्लेम्स एका बॅगमध्ये भरायचे. हं आणि एकूण एक, काही बाकी ठेवायचं नाही, आणि ते घेऊन सकाळी 4 वाजता अगदी देवळात पोचायचं. हं आणि देवळात गेल्याबरोबर तिकडे शांतपणे बसून बॅग आपल्यासमोर ठेवायची आणि डोळे मिटायचे. 10 मिनटं डोळे मिटून घ्यायचे आणि मग मग काय करायचं, की असं कोण आपल्या शेजारी असेल, हं, तर आजूबाजूला बसलेले असते, त्यांचा पण तू बॅग बघायची आणि कुठची आवडते ती बॅग घ्यायची. ठीक आहे. राग आपला निघाला. सकाळी पाहिलं तर अरे गावची खूपशी जणं निघाली होती त्याच्याबरोबर. 4 वाजता अरे हे काय? देवळात गेला, नमस्कार केला देवाला आणि बॅग घेऊन बसला, तर सगळेच तसे बसलेले होते आणि 10 मिनटं डोळे बंद करून त्यांनी अगदी देवाचं नामस्मरण केलं. झालं. 10 मिनिटांनी डोळे उघडले आणि पाहिलं तर माझ्या शेजारचे ते नारायणप्पा होते. त्यांची बॅग तर भली मोठी होती आणि ह्या दुसऱ्या साईडला बसलेले तात्या, त्यांची पण बॅग मोठी होती. झंप्याने विचार केला, अरे देवा, माझी बॅग तर छोटी आहे, मी हे लोकांचे प्रॉब्लेम्स घेऊन काय करणार. नको रे देवा. देवा बाबा, तू माझे डोळे उघडलेस. मी माझीच बॅग घेऊन जाणार आहे परत, कारण मला काय जे डायबिटीज आहे, BP आहे, त्याचं मी औषध घेईन व्यवस्थित, वेळेवर घेईन. आणि माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करीन. मुलाला जॉब नाही आहे, त्याला काहीतरी आणि शिकवतो काहीतरी, म्हणजे त्याला जॉब मिळेल किंवा काहीतरी कामधंदा त्याला देतो छोटा मोठा, त्याला मिळेल तसा. आणि मुलीचं तर लग्न ठरेलच ना, आता ती शिकलेली आहे. चांगलेच मुलगा मिळेल. उगाचच मी कशाला काळजी करत बसू तू असताना. आणि बायको चिडचिड करते कारण मीच तिला मदत करत नाही. साधं दळण पण घेऊन येत नाही, तिलाच सगळं करावं लागतं, म्हणून ती चिडचिड करते. तिचं पण आता वय झालेलं आहे ना. आता मी मोठा झालो, माझं वाईट झालं, वय मोठं झालं, तसं तिचं पण झालं आहे. तर तेव्हा मी माझे प्रॉब्लेम्स परत घेऊन जातो आणि नीट माझे प्रॉब्लेम्स सॉल्व करतो. बरं. तर असं म्हणून तो उठला आणि घरी गेला. फ्रेंड्स, या गोष्टीचा अर्थ काय आहे, की आपण पहिले तर देवाचे आभार मानायचे, कारण आपल्याला आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते कळले आहेत. कळले आहेत तर आपण आपल्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पण आपल्याला आपल्याकडेच आहे, ते पण कळलं आहे आपल्याला. तेव्हा कंप्लेन करायची नाही हो. आपण करायचं आपलं काम आणि बाकी ठेवायचं देवावर विश्वास, की तोच काहीतरी मार्ग काढेल आणि सगळं व्यवस्थित होईल. थँक्यू. अरे हां, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला प्लीज सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली. परत भेटूया दुसऱ्या नवीन गोष्टीबरोबर. थँक्यू. सगळ्यांचं देव भलं करो ही देवाचरणी विनंती आहे.